नागपुर से एक बड़ी खबर सामने आई है। क्राइम ब्रांच यूनिट नंबर 3 की टीम ने वाहन चोरी करने वाले गैंग का पर्दाफाश करते हुए 2 शातिर चोरों को गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों के नाम है करण प्रकाश जाधव और आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा, जिन्होंने नागपुर शहर और ग्रामीण इलाकों में कुल 29 वाहन चोरी की वारदातों को अंजाम देने की बात कबूली है। पुलिस ने इनके पास से 27 दोपहिया वाहन बरामद किए हैं, जिनकी अनुमानित कीमत लगभग 13,50,000 रुपए बताई जा रही है। फिलहाल दोनों आरोपियों को लकड़गंज पुलिस के हवाले कर आगे की जांच जारी है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में यह कार्रवाई की गई। काल दिनांक 18/7/2025 रोजी आम्ही दिवसपाळी कर्तव्यावर आमच्या ऑफिसला हजर असताना गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की इतवारी परिसरात माल धक्क्याजवळ एक करण जाधव नावाचा व्यक्ती आहे. त्याच्याजवळ एक संशयितरित्या तो वावरत आहे. त्याच्याजवळ एक गाडी आहे. तर त्या आम्ही अनुषंगाने त्याच्यावर ट्रॅप लावून त्याला पकडल्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या गाडीबाबत त्याला विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की सदर गाडी चोरीची आहे. मग त्याला आम्ही सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की या सारख्या त्यांनी बऱ्याच ठिकाणी आम्ही गाडी चोरी केलेल्या आहेत व माल धक्क्याजवळ विकायसाठी आम्ही लावून ठेवलेल्या आहे व आज आम्ही काही लोकांना गाडी विकण्यासाठी बोलवलं होतं. त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी हजर होता. त्याच्याकडून आम्ही जवळपास मग करणकडनं आम्ही 10 ते 12 गाड्या त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत आणि त्यांनीच माहिती दिली की त्याच्यासोबत राहणारा आकाश उर्फ गोगा मुकेश वर्मा राहणार शांतीनगर, तो सुद्धा हीच गाडी चोरण्याचे काम करतो व त्यांनी सुद्धा त्याच्यासोबत बऱ्याचशा गाड्या चोरलेल्या आहेत. त्याला लगेच आम्ही स्टाफच्या मदतीने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात केलं. त्याला पण सखोल विचारपूस केली असं त्यांनी पण सांगितलं की बाबा आम्ही अशा गाड्या चोरलेल्या आहेत व त्याच्याकडनं पण आम्ही 16-17 गाड्या अशा जप्त केलेल्या आहेत. एकूण ह्या दोघांकडनं आम्ही 19 गाड्या ज्या आहेत मोटरसायकल आणि 4 ऍक्टिव्हा असे त्यांच्याकडनं चोरलेल्या गाड्या आम्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहे. जवळपास 13,50,000चा मुद्देमाल होता. ते दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ठिकाणी गाड्या डंप करून ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी व आज ते गाडी विकण्यासाठी ते गिराईक शोधत होते. त्यावेळेस त्यांना आम्ही पकडलेलं आहे. गाडी विकण्याचं कारण म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक उपजीविका भागवण्यासाठी ती गाडी विकायचे. त्यांना नशापानी करण्याची शौक होती. गाडी जी आहे, जी मोटरसायकल लात मारून हँडल लॉक तोडायचे, वायर जोडून ते घेऊन जायचे आणि ऍक्टिव्हा जे हँडल नाही आहे लागलेली किंवा त्यांच्याकडे काही चाब्या होत्या ते लावून जर ते लागली तर तशा पद्धतीने ते ऍक्टिव्हा चोरायचे. एका ठिकाणी डंप करायचे. त्याच्यानंतर वेगवेगळे कारण सांगून वेगवेगळ्या गिरायकाला, गावाखेड्यातल्या गिरायकाला बोलून ते 5,000 10,000 मध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांच्याकडनं आम्ही एकूण 29 गाड्या ज्या आहेत रिकव्हर केलेल्या आहेत. लकडगंज पोलीस स्टेशनच्या 4, तहसीलमध्ये 2, शांतीनगरचे 3, पाचपोलीचे 5, कोतवालीचे 2, वाठोडा 2, सकदरा 2, सीतापट्टी 4 आणि गणेशपेठ, यशोधरा, कळमना, कळमेश्वर, खापरगडा इथून एक गाडी अशा प्रकारे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. पुढील तपास चालू आहे. अटक केलेल्या आरोपी जे आहे त्यांचा पार्श्वभूमी रेकॉर्ड काय समोर आला आहे का? हा, हे गुन्हेगार वृत्तीचेच आहेत. यांच्यावर बऱ्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. करणवर सुद्धा जवळपास 8-10 गुन्हे आहेत. आकाश वर्मावर सुद्धा 302 गुन्हे सारखे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. हे दोन्ही गुन्हेगार वृत्तीचे आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने केली. सदरची कारवाई माननीय सीपी सर, माननीय जॉईंट सीपी सर, आमचे क्राईम सर, डीसीपी सर, एसीपी सर आणि आमचे PSI काटोके आणि आमचा स्टाफ यांच्या मदतीने आम्ही सदरची कारवाई